हिंदू एकता आंदोलन पक्षाचा 25वा वर्धापन दिन, सांगलीत बैठक, सामाजिक उपक्रम आणि नव्या पदाधिकाऱ्यांची निवड. हिंदू एकता आंदोलन पक्षाचा 25वा वर्धापन दिन शनिवारी राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सांगली येथील पक्षाच्या महाराष्ट्र कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच युवकांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पक्षाचे संस्थापक नारायणराव कदम आणि माजी नगरसेवक अशोक खटावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष जगताप यांच्यासह राज्य व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. सांगलीतील हौसाई वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना पिठलं भाकरीचे भोजन देण्यात आले. तसेच मिरजेतील आस्था बेघर केंद्रात गोमातेचे पूजन, वृक्षारोपण आणि गरजू महिला व ज्येष्ठांना अन्नदान करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्षा भाग्यश्री शिंदे, राज्य संघटक धनंजय खाडीलकर, विधी सल्लागार बाळासाहेब वाघमोडे, डॉक्टर अनिल दबडे, परशुराम चोरगे, महिला अध्यक्षा अनुपमा अशोक खटावकर, युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, शरद देसाई, प्रमोद संगपाळ, शिवाजी दुधाळ, खंडेश साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. बैठकीत पक्षाने समान नागरी कायदा, गोहत्याबंदी आणि भयमुक्त महाराष्ट्र यांसारख्या विषयावरील आपली भूमिका पुन्हा मांडली. तसेच लवकरच सांगली येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. आता व्हिडिओ करू. यात गेलो म्हणजे दीपक रावणला दिसू दे कॅमेरामध्ये. इकडे येतो नाही ना तुम्ही पुढे बघा नंतर जा आतमध्ये जा. ते पण जोगळेकर म्हणजे माझ्या आत्याच्या सासरचे माझ्या आत्या जोगळेकर. समाजामध्ये काम करत असताना उपेक्षित, वंचित, संकटग्रस्त एक मोठा प्रवाह आहे की ज्यांच्याकडं लक्ष दिलं जात नाही. समाजसेवेमध्ये नक्कल करणारे वेगळे असतात, पण प्रत्यक्षात समाजसेवेचं अंतःकरणातून काम करणारे आपल्या या सामाजिक संघटनेमध्ये बरेचसे मंडळी आहेत. आणि आज या संकटग्रस्त बेघर महिला निवारा केंद्रामध्ये सुरेखा शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या केंद्रात आपण सर्व मान्यवर आलात. या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम पार पाडला, वृक्षारोपणाचा उपक्रम पार पाडला व इतरही आपल्या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी तुम्ही अन्नदान केला, वृक्षारोपण पार पाडलं. आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वर्धापन दिनाला या सर्व परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण इथून पुढे एक चांगला सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी जात पात धर्म पंथ सगळे विसरून आपण सर्व भारतीय आहोत आणि रक्त हिरवं भगवान असतं ते फक्त लाल असतं. आपण सर्वांनी मिळून या समाजाच्या विकासासाठी इथून पुढे
काम करूया असं वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज भविष्य काळामध्ये एक चांगला भारत घडवण्याचा प्रयत्न आपण करूया अशी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी आस्था बेघर निवारा केंद्र परिसरामध्ये परत बागेमध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आस्था बेघर केंद्रातील महिलांच्या सहवासामध्ये प्रेरणा वृक्ष या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येत आहे. हिंदू एकता आंदोलन पक्ष एक प्रगतिशील विचाराचं नेटवर्क समाजामध्ये एकता, बंधुता, भाईचारा निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या, हिंदूंच्या मध्ये जाणीव उंचावण्याचं काम करणारं एक प्रगतिशील विचाराचं नेटवर्क. वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ असा एक संदेश गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम करणाऱ्या हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वर्धापन दिनाला आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू. वर्धापन दिनानिमित्त आस्था बेघर महिला केंद्रामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसंच गोमातेचा पूजन करून आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, नांदेड उपाध्यक्ष असतील व पश्चिम महाराष्ट्राचे सदस्य असतील, तसेच राज्य महिला अध्यक्ष भंडारे यांच्या आश्रम शाळेत आपण ज्येष्ठ नागरिकांना अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न होतोय. त्यासाठी आपल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत. त्याबद्दल तसेच संस्थेचे माळी मॅडम यांनी आमचा जो आग्रह स्वीकारला त्याबद्दल आम्ही हिंदू एकतेच्या वतीनं आभारी आहे. जुलै रोजी हिंदू एकता आंदोलन पक्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या या नेटवर्कच्या वतीने आस्था बेघर महिला निवारा केंद्र या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने गोमातेचं पूजन करून या हिंदू एकता आंदोलनानं आमच्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राला भेट देऊन आपल्या गायीची पूजाही केली आणि वृक्षारोपण पण केलं. आम्ही आता आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या वतीनं ज्या काही आपले पूर्वज म्हणजे जे आपली ही सगळी संस्कृती टिकवायची आहे, हिंदू संस्कृती असू दे, सगळ्याच संस्कृतीशी आपण एकमेकाशी रिलेटेड आहे. ॲडव्हर्टाईज म्हणून छापला. मग मी त्याला सांगितलं मी
तुम्ही येतात का काय असं दिसत तसं. आणि पाठीमागं का मारा अशोकरावांचा फोटो. तो अशोकरावांचा फोटो असा होता भगवा ड्रेस सगळे हे ते बघितलं खरोखर मोबाईल काय मी त्याला हात देऊन दिला खरोखर आले. पण ते झालं कसं एक महावीर जर्दावाले कोथळीचे आहेत त्याची मी ॲडव्हर्टाईज करणार ते मी काय केलं महावीर जर्दा मागण्या होत्या त्यातल्या काही भाजप सरकारनं पूर्ण केल्यात पण अजून एकच मागणी आपली आहे. हिंदू राष्ट्र घोषित अजून झालेलं नाही आहे. हिंदू एकता अशी मागणी करते आहे की हिंदू राष्ट्र हे घोषित व्हावं. एवढं बोलून मी आजच्या शुभेच्छा संपवतो. आमची जी संघटना होती त्यावेळेला सर्व आमचे आता चोरगे आलेले आहेत. त्यांनी इलेक्शनच्या वेळेला आम्हाला भरपूर मदत केली. मिरजेवरून सर्व येत होते, कोल्हापूर सर्व येत होते. एकत्र संघटना आमची फार जोरात जोशात होती त्यावेळेला. त्यानंतर कालांतराने मध्ये थोडं दुर्लक्षित झालं आणि आता पुन्हा नव्याने उभारण्या होत आहे. तर मी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि ही संघटना वाढत जावी याची अपेक्षा बाळगतो. चांगल्या पद्धतीने आणि आपलं संघटन व पक्ष कसं वाढवता येईल व आपला हिंदुत्वाचा ठसा कसा उमटवता येईल ह्या पद्धतीनं कार्य करत राहावं ही सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद जय हिंद. त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. परंतु त्यांनाही मी आवाहन करू इच्छितो की संघटना आणि पक्ष असा वाद न करता पक्षाचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं सर्व एकत्र येऊन काम करूयात जेणेकरून दुफळी न दिसता एकत्र काम दिसेल आणि संघटना किंवा पक्ष असा वाद न राहता एकत्रित सगळेजण काम केलं तर ताकद वाढेल जेणेकरून भविष्यात आपले नगरसेवक खासदार आमदार आपल्या पक्षाचे होतील. जय हिंदू राष्ट्र हिंदू एकता आंदोलन पक्ष व संघटना अशी ही बांधिलकी संघटनेपासून चालू झालेला पक्ष आहे आमचा आज वर्धापन दिन 25वे वर्ष आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महाराष्ट्र आणि सर्व देशभरामध्ये महाराष्ट्रापासून जे आम्ही उचल घेणार आहे सगळ्या हिंदू बांधवांना आम्ही आव्हान करत आहे की आजच्या पिढीला आणि आजच्या सगळ्या लोकांना जुन्या रूढीवर चालायची सवय नसल्यामुळे जुनी रूढी घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्यापुढे आम्ही हिंदुत्व ही संघटना ही कायमस्वरूपी 12 पिगड जाती 12 बलुतेदार ह्यांना घेऊन चालणारी संघटना आहे आमची. याच्यामध्ये आम्ही सांगलीमधला उगम असून सांगलीमधनंच आम्ही कार्यरत परत सुरू करत आहोत. ह्याच्यामध्ये सर्व हिंदूंना आम्ही आव्हान करतो की सगळ्यांनी हिंदू एकता आंदोलनाला सहकार्य करावे.